आहे. पण मोशे त्यांना वारंवार सांगत होता, ज्या देवानं मला तुमच्या हितासाठी कल्याणासाठी पाठवलेला आहे तो परमेश्वर तुम्हाला या तांबड्या समुद्रातून देखील बाहेर काढण्यास समर्थ आहे. आमेन. पण तरी देखील लोकांचा विश्वास बसत नव्हता. हे कसं होणार आहे. आता त्यांना भीती वाटू लागली आणि भीती वाटल्यानंतर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्यांना काही सुचेना, त्यांना काही समजेना. अशा परिस्थितीमध्ये काय करणार. तर बायबलच्या वचनात लिहिलं आहे की ते मोशेला देखील देवाच्या सेवकाला नाव ठेवू लागले. आम्ही बरो होतो, आम्ही त्या गुलामगिरीमध्ये होतो, आम्हाला खाणं पिणं सगळं काही त्या ठिकाणी व्यवस्थित मिळत होतं. तू या ठिकाणी आम्हाला कशासाठी आणलं. मारण्यासाठी आणलं का. आमच्या लेकरा बाळांना मारण्यासाठी आणलं का. आमच्या जनावरांना उपाशी राहण्यासाठी या ठिकाणी आणलं का. देवाच्या वचनात लिहिलंय ते देवाच्या सेवकाच्या विरुद्ध कुरकुर करू लागले, देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलू लागले. परंतु मोशेला हे ठाऊक होतं की ज्या परमेश्वराने मला निवडलं त्याच्या समोर हा तांबडा समुद्र काहीच नाहीये. तो असा परमेश्वर आहे, एल शदाय देव, सर्व शक्तिमान परमेश्वर या तांबड्या समुद्राला देखील दुभावू शकतो, वेगळा करू शकतो आणि त्याच्या लोकांना त्यातून पार घेऊन जाऊ शकतो. आणि इस्रायल लोक तुम्ही आम्ही पाहतो धावा करू लागले. इस्रायल लोक तुम्ही आम्ही पाहतो हाक मारू लागले आणि हाक मारायची देवाला त्यांनी मारली मोशेला. देवाच्या लोकांनो, आपण देखील याच परिस्थितीमध्ये आज या जीवनामध्ये आहे आणि आम्हाला देखील आज सुटकेची अपेक्षा आहे. परंतु आज आत्मिक जीवनात तुम्हाला आणि मला आजाद होण्याची गरज आहे. शैतान दुष्ट तुम्हाला आणि मला सहजासहजी सोडू शकत नाही. वेगवेगळे प्लॅन आपल्या जीवनामध्ये रचत आहे, वेगवेगळे डाव आपल्या जीवनामध्ये तो रचत आहे. आणि जो माणूस प्रभू मध्ये आहे, जो माणूस देवाच्या उपस्थितीत चालतो, जो